सर, ये चंपा चौक से जालना रोड के वजह से ये 30 साल पुराने कारण से रोड आया सेंक्शन वाला है। इसकी वजह से हमारे कई लोगों की जान गई जो गरीब थे, पर वो रोड आज तक गया नहीं सर। अब कुछ लोगों ने 30 साल में गया नहीं, तो कुछ लोगों ने जो हाथ पे के तो उन्होंने आरसीसी के घर बना लिए सर, जो भी जैसी कंडीशन में उन्होंने घर बना लिए। अब अभी जो महानगर पालिका ने जो सिस्टम निकाली जो रोड का चालू करने का है, तो उसके अंदर बहुत गौर गरीबों के बहुत घरा जा रहे। तो मैं किसी गुजारिश करूंगा कि जो गौर गरीब लोग हैं, इसमें जात पात धर्म नहीं चल रहा, इनका खुद सर्वे करके महानगर पालिका के लोगों ने सर्वे करके आके खुद के एक घर जिसका जा रहा उनको उनके घर का अधिकार देना। जो भी पर्त प्रदान योजना है, जो भी महानगर पालिका की जगह है, जैसे भी सिस्टम आ रहा है उनके बैठना। बाय मेहरबानी कोई नगर सेवक आजी माजी काजी के हाथ में ये अधिकार देना नहीं, क्योंकि ये इससे पहले 2022 में जो कैलाश नगर का रोड गया, तो वहाँ बहुत लोगों के संगत नाइंसाफी हुई। नगर सेवकों ने उन्होंने प्लाटा जिसका नाम गया उसको प्लॉट नहीं दिए, दूसरे आदमी को प्लॉट दिए। ये एक महानगर पालिका का आयुक्त तो सामने एक मेहरबानी करना। और दूसरी बात ये है सर कि अगर थोड़ा जिंसी से इधर टर्न मारते, अजमेरी होटल से टर्न मार लेते, तो 900 लोगों का घर उजड़ने से बच जाएगा सर। ये लोग पूरे हाथ पे के हैं, पूरे हाथ पे के सर, ये लोग पूरे हाथ पे गए और इनको टीडीआर वीडीडीआर का से कोई कंसेप्ट नहीं आता सर। इनको कुछ भी नहीं समझता। ये मोहल्ले में हमाली काम करने वाले लोग आए, इनके कोई कांटेक्ट नहीं है। सीधी मैं आपसे हाथ जोड़ के विनती करता हूँ साहब कि इनको घर को घर दो, नहीं तो अजमेरी से टर्न मार दो सर। जय हिंद। आज आपण चंपा चौक ते जालना रोड या ज्या रस्त्याचं डीपी प्लॅनिंग साठी जे 700-800 घर या प्लॅनिंग मध्ये येत आहे, इथे जे आहे तर सगळे गरीब लोक, हातावर कमावणारे, मोंड्यामध्ये हमाली करणारे लोक इथं गेल्या 60-70 वर्षापासून राहत आहे। आणि आपण आज बघतो की हा जो आपला महानगरपालिका आयुक्त आला आहे, अत्यंत हिटलरशाही करणारा माणूस आहे। आपण बघतो की यांनी जर आज अजमेरी हॉटेल पासून जर टर्न मारला तर या हजारो लोकांचे घर इथं वाचू शकतात, पण तसं न करता हा गरिबी विरोधी माणूस आहे आणि याला गरिबी संपवायची नाही तर याला गरिबांचे घर तोडायचे। आणि याचं म्हणणं हेच आहे की मी हे गरिबांचे घर तोडेल आणि वरती मला प्रमोशन मिळेल आणि मी मोठ्या पदावर जाईल। स्वतःची पोळी भाजण्यासाठी संपूर्ण शहरामध्ये गरीब दुबळ्यांचे घर तोडलेले आहे, याचा मी सर्वप्रथम निषेध करते। आणि या औरंगाबाद शहराचा छत्रपती संभाजीनगरची मी एक नागरिक आहे। माझंही घर इथं भवानी नगर मध्ये गेल्या 60 वर्षापासून आहे। माझ्या 2 पिढ्या इथं गेलेल्या आहे आणि आज जर आमचं घर तोडणार असेल पैशावाल्या लोकांसाठी तर आम्ही हे सहन करणार नाही। आमचे मुर्दे पडले तरी हरकत नाही, पण आम्ही आमचा हक्क सोडणार नाही। आणि आमचं म्हणणं हेच आहे की कमर्शियल मोंड्यामध्ये ज्या लोकांना जागावाडीमध्ये जागा दिलेली आहे, या मोंड्यातल्या लोकांना इथून हकलावा हा टर्न अजमेरा हॉटेल पासून घेऊन जालना रोडला जोडावा असं माझी विनंती आहे। आपण बघतो की शहरामध्ये 4 रोड आहेत याला सुभेदारीला जोडण्यासाठी, मग याच रोडचा आज का? याच्या मागे काही राजकारण आहे का? आणि माझा अजून एक राजकारणाला सवाल आहे की इतके वर्ष आमच्या जीवावर मताचं राजकारण करणारे आमचे आमदार, खासदार, पालकमंत्री कुठे आहे? मानव प्रशासन मुर्दाबाद, अजी श्रीकांत मुर्दाबाद, अजी श्रीकांत मुर्दाबाद। लढेंगे लढेंगे मी प्राध्यापक जयश्री शिर्के, मी भवानी नगरची गेल्या 60 वर्षापासून इथली रहिवासी आहे।